प्यारवाली लव्ह स्टोरीच्या सेटवर आणि इथे 2 गाण्यांची शूटिंग चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि या चित्रपटाचे म्युझिक कंपोजर आणि अर्थात त्यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. अमितराज, आनंदी, रोहित आणि गुरु चौघंही आपल्यासोबत आहेत. सध्या आता इथे आम्ही 2 गाणी ऐकतोय. एक तिकडे भन्नाट चालू आहे आणि इकडे एक रोमॅन्टिक ट्रॅकवर शूट चालू आहे. काय म्हणजे वेगळी म्युझिक आहे. अगदी आम्ही सॉन्ग रेकॉर्डिंग पाहिलं आणि तेव्हाच ती जी सुफी गाणं आहे ते आमच्या कानात तोंडात रेंगाळते. तर काय एकंदर काय जादू असणार आहे. प्यारवाली लव्ह स्टोरी हीच एक आगळीवेगळी आणि जादूची फिल्म आहे आणि मला असं वाटतं दुनियादारीनंतर एक अशी वेगळी फिल्म बनवणं, कारण त्या पद्धतीची किंवा त्या जॉनरची फिल्म तसं बघायला तर ही नाही आहे. थोडी वेगळी आउट ऑफ द बॉक्स फिल्म आहे ही, बट ॲट द सेम टाईम धमाल मस्ती कमर्शियल फिल्म आहे आणि गाणी आज शूट होत आहेत. इनफॅक्ट कंटिन्यूस आता 5-6 दिवस झालेत आपण कंटिन्यूस गाणी शूट करत आहेत. 2 ठिकाणी 2 वेगवेगळी गाणी शूट होत आहेत. तर मजा येते. कव्वाली आम्ही आता केली, आदर्श शिंदेने गायली आणि दिव्य कुमारने ती गायली आहे. गुरुने त्याचे लिरिक्स लिहिलेत आणि धमाल कव्वाली झाली आहे ती. आनंदी आणि रोहित तुम्ही दोघांनी कुठची गाणी गायली आहेत? म्हणजे जास्त काही रिव्हील झालेलंच नाही आहे त्यामुळे उत्सुकता जास्त आहे. तर आनंदी काय सांगशील? मी हळदुले जे गाणं आहे, जे एक टिपिकल हळद, मेहंदी, लग्न असं एक फुल धमाल सॉन्ग जे आहे त्याच्यात मी गायले आहे, जे अमितनी कंपोज केलं आहे आणि मंदार चोळकरनी लिहिलं आहे. पुन्हा दुनियादारीची पूर्ण येस आहे त्याच्यात आणि सुंदर झालं आहे. त्याच्यात खूप वेगवेगळे व्हॉइसेस तुम्हाला ऐकायला मिळतील आणि पूर्ण फनी सॉन्ग आहे. रोहित, तुझं एक गाणं रेकॉर्ड होताना मध्ये आम्ही पाहिलं अगदी मुहूर्ताच्या वेळेस. तर आणखी काय आहे तुझ्याकडनं? माझ्याकडनं तेच गाणं जे मी आणि अमित दादा गायलो होतो. सो मस्त शटर का तारा गाण्याचं नाव आहे. योनी लिरिक्स लिहिलेत, पंकज दादानी कंपोज केले आणि आम्ही दोघांनी गाताना सॉलिड धमाल केली होती स्टुडिओत. सो मजा आली. गुरु सर, एक इथे मुस्लिम आणि तिकडे हिंदू असा बॅकड्रॉप आहे, तर अर्थात लिरिक्समध्येही आम्हाला ती जादू अनुभवायला मिळेल गाण्यांच्या मार्फत. तर काय आहे? कारण संजयची फिल्म आहे तर मला नेहमी असं एक समाधान असतं की तुम्ही गाणं करता, म्हणजे गीतकार संगीतकार मेहनत करतात, गायक गातात, पण पडद्यावर त्याला 100% न्याय देणं असतं. ते मला वाटतं संजयच्या फिल्ममध्ये बऱ्याच वेळा होतं. त्यामुळे एक समाधान असतं लिहिताना, काम करताना. आणि हा विषय त्या काळात घेऊन इथे सेटवर आल्यावर कळतं की आपण ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं की आधी दिग्दर्शक किंवा सांगतो की मी असं करणार आहे, पण जेव्हा प्रत्यक्षात तिथे गेल्यावर तुम्हाला फील येतं की मी जो काळ डोळ्यासमोर आणला होता लिहिताना, की तो 70s किंवा 90sचा काळ आहे, तेव्हाचं तो मुस्लिम वातावरण आहे, भेंडी बाजार आहे, तर ते सगळं इथे दिसतं आहे डोळ्यासमोर. आणि त्यामुळे ती पहिल्यांदाच मी एका फिल्ममध्ये अशी प्युअर उर्दू हिंदीमधली एक कव्वाली लिहिली आहे आणि तिचं या मंडळीने सोनं केलं, म्हणजे संगीत आणि सगळं करून. तर ते मजा आली. आज सेटवर आहात सगळीजणं आणि दोन्ही गाण्यांची शूट चालली आहे, तर एकंदर काय फिलिंग्स आहेत? कारण मी चित्रपटाचा पार्ट नसताना खूप एक्सायटेड आहे. सो सेटवर म्हणजे मी आता माझी 3री वेळ आहे सेटवर, कारण ऑलरेडी माझं आणि रोहित आम्ही इथे ऑलरेडी एकदा आलेलो एक शूटसाठी आणि त्यानंतर कव्वाली शूट झाली आहे. तर ती एक वेगळं एक सरप्राईज पॅकेज आहे ते. आणि आज 3रा दिवस आहे आणि मजा येते, कारण हे सेट म्हणजे आता हे घरच्यासारखं वाटतं. म्हणजे आता मला सगळं एक कोणा माहिती आहे सेटचा कुठे काय आहे म्हणून, कारण एवढा मोठा भव्य दिव्य सेट आहे. आणि हॅट्स ऑफ टू संजय दादा यार, सुपर, व्हेरी नाईस. आनंदी काय? या उलट मी पहिल्यांदा येते सेटवर आणि मला आधी सगळं खरंच वाटतंय. म्हणजे ही चाळ, इव्हन ती दुकानं वगैरे, मला आधी असं म्हणलं की ह्या सेट आहे असं झालं होतं मला. ती बिस्किटं खाणार होती, पण मी तिला बोललो ती बिस्किटं खायची नाही आहेत, ती सेटची. नाही, पण खूप सुपर वाटतं आणि आता उत्सुकता प्रचंड जास्ती वाढली आहे की या बॅकग्राऊंडवर जी गाणी दिसणार आहेत नंतर मोठ्या पडद्यावर, सो ती बघायची खूप उत्सुकता आहे आता. स्वप्नील, सई आणि उर्मिला आणि समीर चौघंही असे कलाकार आहेत ज्यांनी पूर्ण 1.5 वर्ष प्रत्येक चित्रपटाला व्यवस्थित न्याय दिलेला आहे आणि आज त्यांच्यासोबत ही गाणी कंपोज. ॲक्च्युली हा प्रश्न खूप रिपिटेटिव्ह होतो की तुम्हाला कसं वाटतंय त्यांच्यावर काम करताना, पण अर्थात एक वेगळा विषय, एक वेगळी लव्ह स्टोरी आहे. प्रत्येक चित्रपटाची स्वतःची एक जादू असते. तर ह्या चित्रपटामध्ये काय इन्स्पिरेशन आहे, काय ॲक्टिव्हली काम करण्याचं पॅशन काय आहे ह्यामध्ये? एक मला जे पर्सनली असं वाटतं की एक ग्लॅमर आणि ॲट अ सेम टाईम आपण असं म्हणू शकतो एक राष्ट्रीय लुक म्हणतो ना आपण, तसे 2 गोष्टी मिळालेल्या आहेत. कारण उपेंद्र लिमयेसारखा एक जबरदस्त ॲक्टर जो एकदम त्याचं लुक असं रोमॅन्टिक किंवा असं लुक नाही, म्हणजे ग्लॅमरस असं लुक नाही आहे त्याचं,
आणि ॲट द सेम टाईम स्वप्नील जोशी आणि सई तामणकर आणि उर्मिला कानेटकर, उपेंद्र लिमये आणि समीर धर्माधिकारी. त्यामुळे एक वेगवेगळ्या जॉनरची अशी एकत्र मंडळी आलेली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की खूप एक्सायटिंग काहीतरी पॅकेज आहे. रोहित, आनंदीने बऱ्याच चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत, म्हणजे तिचं सिनियर ॲक्टर्सबरोबर काम करणं आम्हाला सवयीचं झालेलं आहे. पण तुझ्यासाठी हे आय गेस दुसरं इतकं सुपरहिट चित्रपटाचं गाणं असणार आहे आणि इट्स जस्ट तू फार लकी आहेस की तुला एवढ्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळतं आहे. आणि हा ऑफकोर्स 2 ऑक्टोबरला रिलीज होतं. इट इज गॉन बी अ बिग हिट. तर काय एक्साइटमेंट आहे? नाही, टचवूड म्हणजे माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने आणि ही सगळी मंडळी जे माझ्याबद्दल खूप चांगला विचार करतात, सो त्यांच्यामुळे दोन्ही फिल्म्स म्हणजे फर्स्ट फिल्म दुनियादारी एवढी मोठी आणि आता सेकंड फिल्म पण एवढी मोठी, तर मजा येते. आणि बघितलं होतं हे स्वप्न, पण थोडी अजून पुढे बघितले होते, ते थोडे लवकर होत आहेत. सो थोडी काळजी पण आहे आणि मजा पण वाटते. नक्कीच. आता एक शेवटचा क्विक, मला तुमच्या प्रत्येकातल्या गाण्यातल्या अगदी 2-2 लाईन, आपल्याला एक्सक्लुझिव्हच ठेवायचं आहे सगळं, पण तरी अगदी 2-2 लाईन ऐकायच्यात नक्कीच. जहाँ जाऊं तुझे पाऊं, बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है. जहाँ जाऊं तुझे पाऊं, बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है. या अली मेरे मौला अली, या अली मेरे मौला अली. हा, हे गाणं फार डोक्यात राहणार आहे बराच वेळ. आनंदी. मेहंदीच्या गंधाने मन दरवळले, श्वासात भास कुणाचे विरघळले, वळून बघणे हळूच हसणे, हलके हलके लाजणे, नटले सजले मनात भरले रूप तुझे ग चांदणे. बावरी 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 बावरी, हल्दूले नवरीचे वटा वटा गे बाय, हल्दूले नवरीचे वटा वटा गे बाय. मस्त. रोहित. यस. शटर का ताला किसने है खोला, पूछेगा कोई तो फोड़ दे, अपन के नाम पे दे देना कान पे, कोपचे में लेके उसको तोड़ दे. घर में छुपी क्यों है तू काला, आला ला तेरा रखवाला, पड़ जाएगा भारी बस अकेला, हर गली में अपना बोलबाला. यहाँ वहाँ सारा जहाँ अपनी है चलती, बड़े बड़े शाने आए मार गए कल्टी. यहाँ वहाँ सारा जहाँ अपनी है चलती, बड़े बड़े शाने आए मार गए कल्टी. मस्त मस्त. आणि आता गुरु सर, तुम्हाला फार अपेक्षित असा प्रश्न आहे, कुठचं गाणं सर्वात जास्त आवडलं किंवा अशा काही 2 ओळी ज्या फार इंटेन्स आहे? 2 ओळी नुकताच त्याने गुणगुणून दाखवल्यात. कि जहाँ जाऊं तुझे पाऊं, बता ये क्या है, रज़ा तेरी बता मेरे खुदा ये क्या है. नक्कीच. थँक्यू सो मच. फार मजा येणार आहे 2 ऑक्टोबरपासून. सो थँक्यू सो मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.